नमस्कार विद्यार्थी मित्र हो, या आधीच्या भागामध्ये आपण नदीचे गाणे ही कविता शिकली होती. तर आज आपण या भागामध्ये नदीचे गाणे या कवितेची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण नदीचे गाणे या कवितेचे शब्दार्थ पाहूयात. तर बघा, कठीण शब्दांचे अर्थ. मंजूळ हा शब्द आला होता. मंजूळ म्हणजे काय, तर सुरेल किंवा ऐकायला जे गोड वाटतं त्याला म्हणतात मंजूळ. पुढचा शब्द आहे तीर. बघा, तीर दोन प्रकारचे असतात. एक जो धनुष्य बाणामध्ये एक प्रकारचा तीर असतो, हो की नाही, तर तो तीर वेगळा. आणि एक तीर म्हणजे नदीचा किनारा किंवा तट, त्याला देखील तीर म्हणतात. असो, पुढचा शब्द आहे पुडती. पुडती म्हणजे काय, तर पुढे. पुडती म्हणजे पुढे. आता लता वृक्ष. लता वृक्ष म्हणजे काय, की जी काही नदीच्या काठी झाडं झुडपं असतात त्यांना म्हणतात लता वृक्ष. बघा, लता म्हणजे लहान लहान वेली आणि वृक्ष म्हणजे मोठी झाडं. पुढे बघा, काठ हा शब्द आला. काठ. काठ म्हणजे किनारा. काठ म्हणजे किनारा. आता भूमितुनी. भूमितुनी म्हणजे जमिनीतून. भूमितुनी म्हणजे जमिनीतून. पुढे शब्द आला होता फुलवेली. फुलवेली म्हणजे फुलांच्या डहाळ्या किंवा फुलांच्या फांद्या, त्याला आपण फुलवेली असं म्हणतो. एक शब्द आला होता बघा, सुमने. सुमने म्हणजे फुले. लव्हाळी हा एक शब्द आला होता आपल्या कवितेमध्ये. लव्हाळी म्हणजे काय, तर एक पान वनस्पती. जी वनस्पती पुरामध्ये झुकते आणि पूर गेल्याच्यानंतर पुन्हा उभी राहते, त्या वनस्पतीला म्हणतात लव्हाळी नावाची वनस्पती, जी की नदीमध्ये आपल्याला आढळते. आम्रतरू. आम्रतरू म्हणजे काय, तर आंब्याचे झाड. आम्रतरू म्हणजे आंब्याचे झाड. बघा, हा संस्कृत शब्द आहे. आम्र म्हणजे आंबा, तरू म्हणजे झाड. आम्रतरू म्हणजे आंब्याचं झाड. शीतल. शीतल म्हणजे गार किंवा थंड. ठीक आहे. छाया हा शब्द आला होता. छाया म्हणजे काय, तर सावली. छाया म्हणजे सावली. पुढे शब्द आला होता घट. घट म्हणजे काय, तर घागर किंवा जे मातीचं जे मडकं असतं त्याला देखील घट असं म्हणतात. आणि मनोहर हा शब्द आला होता. मनोहर. मनोहर म्हणजे मोहक किंवा सुंदर. अशा प्रकारे आपल्याला कवितेतील कठीण शब्दांचे अर्थ पाहता येतात. बघा, मज हा शब्द आला होता. मज. मज म्हणजे काय, तर मला. मज म्हणजे मला. ठीक आहे. तर आता बघू कवितेची प्रश्न उत्तरं. बघा, प्रश्न पहिला काय आहे. पहिला प्रश्न, एका वाक्यात उत्तरे सांगा. चला तर बघू, पहिला प्रश्न काय आहे. मंजूळ गाणे कोण गाते. प्रश्न काय आहे, मंजूळ गाणे कोण गाते. आपण बघितलं आहे. तर मंजूळ गाणे कोण गात आहे, तर नदी मंजूळ गाणे गात आहे. मंजूळ गाणे कोण गात आहे, नदी. ठीक आहे. दुसरा क्रमांकाचा प्रश्न बघू. गावे कोठे वसली आहेत. सांगा बरं, गावं कुठं वसली आहेत. आपण कवितेत बघितलं की नदीच्या काठावर गावे वसली आहेत. गावे कुठं वसली आहेत, तर नदीच्या काठावर गावे वसली आहेत. आता प्रश्न क्रमांक 3, नदीवर शीतल छाया कोण धरते. बघा, नदीवर शीतल छाया म्हणजे नदीवर थंड अशी सावली कोण धरतं, तर बघा, आंब्याची झाडे नदीवर शीतल छाया धरतात. की नदीच्या कडेला जी आंब्याची झाडं आहेत ती नदीवर सावली धरतात. आता बघू प्रश्न चौथा, नदी जिथे जाईल तिथे काय करेल. सांगा बरं, ज्या ज्या ठिकाणी नदी जाते त्या त्या ठिकाणी ती काय करते, तर उत्तर आहे, नदी जिथे जाईल तिथे ती आनंदाची सुंदर बाग फुलवेल. बघा, की ज्या ज्या ठिकाणी नदी जाते तेव्हा त्या ठिकाणी ती काय करते, आनंदाची सुंदर बाग फुलवते, हो की नाही. ठीक आहे. तर आता पुढे बघू प्रश्न क्रमांक 2. बघा काय आहे हा प्रश्न. कवितेतील कडव्यांच्या ओळी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. बघा, या ठिकाणी ह्या ज्या तुम्हाला अंडरलाईन केलेल्या जागा दिसत आहेत, या ठिकाणी रिकामी जागा होती, परंतु आपण या ठिकाणी ती भरलेली आहे. बघा,
ह्या ओळी पूर्ण करायच्या आहेत आपल्याला. तर फुलवेली मज सुमने देती, तर सुमने ही जागा रिकामी होती, तर या ठिकाणी हा शब्द टाकलेला आहे. कुठला? सुमने. आता दुसऱ्या क्रमांकाची ओळ बघू. कुठे लव्हाळी खेळत बसती, तर या ठिकाणी रिकामी जागा दिली होती. कोणत्या ठिकाणी? लव्हाळीच्या जागी. तर कुठे लव्हाळी खेळत बसती. एक गोष्ट लक्षात ठेवा की कवितेच्या ओळी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कविता पाठच पाहिजे. म्हणून कधीही तुमच्या पुस्तकातली प्रत्येक कविता ही तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर जर तुम्हाला ती कविता पाठ नसेल तर तुम्ही ओळी पूर्ण करू शकाल का? नाही. म्हणून नेहमी आपल्या पुस्तकातली कविता पाठ करण्याचा आपण प्रयत्न करायचा, तरच आपण या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. बघा, कुठे आम्रतरू माझ्यावरती. सांगा बरं, कुठे आम्रतरू माझ्यावरती. पुढे काय आहे? तर शीतल छाया धरती. हो की नाही? ठीक आहे, तर पुढे बघू. शीतल आपुली छाया धरती, तर या ठिकाणी रिकामी जागा होती. कोणता शब्द टाकला आपण? शीतल. सांगा बरं, शीतल छाया कोण धरतं? तर आम्रतरू जे आहेत हे शीतल छाया धरतात. अशा प्रकारे आपण ह्या कवितेच्या ओळी पूर्ण केलेल्या आहेत. आता पुढे बघू प्रश्न क्रमांक 3. काय आहे प्रश्न क्रमांक 3? तर जोड्या जुळवा. तर आपण बघू, जोड्या जुळवायच्या आहेत. बघा, सांगा बरं, इथे अ गट दिलेला आहे आणि या ठिकाणी ब गट दिलेला आहे. तो झुळझुळ हा आवाज कशाचा येतो? झुळझुळ काय करतं? तर झुळझुळ जे आहे तो पाण्याचा आवाज येतो. म्हणून झुळझुळ या शब्दाची जोडी कशासोबत जोडणार आपण? पाण्यासोबत. त्याच्या पुढं मंजूळ शब्द आलेला आहे. मंजूळ. सांगा बरं, मंजूळची जोडी कशासोबत जुळू? तर मंजूळ गाणे. मंजूळ काय आहे? गाणे. आणि शीतल हा शब्द आहे. सांगा बरं कशासोबत जोडता येईल हा? तर शीतल छाया. हो की नाही? अशा प्रकारे आपल्याला जोड्या जुळवता येतात, ज्या की या ठिकाणी आपल्याला जोडून दिलेल्या आहेत. बघा, झुळझुळ पाणी, मंजूळ गाणे आणि शीतल छाया, अशा प्रकारे आपल्याला जोड्या जुळून दिलेल्या आहेत. आता बघू प्रश्न क्रमांक 4. काय आहे प्रश्न क्रमांक 4? पुढील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा. बघा, तुम्ही कधी स्कॉलरशिप, नवोदय ह्या परीक्षा दिल्यात का? तर त्या परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी की योग्य पर्यायाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. आता बघू पहिला प्रश्न काय आहे? नदी कोणाला भेटून पुढे जाते? सांगा बरं, नदी कोणाला भेटून पुढे जाते? बरोबर. तर या ठिकाणी नदी गावांना भेटून पुढे जाते. नदी कोणाला भेटून पुढे जाते? तर नदी गावांना भेटून पुढे जाते. आता बघू प्रश्न क्रमांक 2. नदीचे पाणी पिऊन कोण जातात? सांगा बरं, नदीचं पाणी पिऊन कोण जातं? तर आपण बघितलेलं आहे की पक्षी जे आहेत ते नदीचं पाणी पिऊन जातात. नदीचं पाणी पिऊन कोण जातं? तर पक्षी नदीचं पाणी पिऊन जातात. आता प्रश्न क्रमांक 3. जल कशात भरून नेतात? बघा, आपण कवितेत शिकलो आहोत की गावातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या आपल्याला जल भरून नेताना दिसत आहेत. परंतु नेमकं कशामध्ये ते जल भरून येत आहेत? तर आपण बघितलं की जे घट आहेत, घट, मग ते मातीचे असतील किंवा त्या धातूच्या घागरी असतील, त्या मातीच्या घटामध्ये किंवा घागरींमध्ये जल भरून नेतात. ठीक आहे, पुढे बघू. नदीला सुमने कोण देते? आता सुमने म्हणजे काय? आपण बघितलं, सुमने म्हणजे फुलं. मग सांगा बरं, नदीला सुमनं कोण देतं? म्हणजे नदीला फुलं कोण देतं? तर आपण बघितलं की ज्या फुलवेली आहेत, ज्या नदीच्या काठावर वाढतात, त्या फुलवेली नदीला सुमने देतात. सुमने म्हणजे फुले. बघा, आता प्रश्न क्रमांक 5. काय आहे प्रश्न 5वा? तर कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा आणि 5 वाक्य लिहा. बघा, आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला कवितेचं चित्र दिलेलं होतं आणि मग ते चित्र पाहून आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं आहे. काय करायचं आहे? निरीक्षण. आणि त्या निरीक्षणावर आधारित
5 वाक्य आपल्याला लिहायची आहेत. बघा, एखादी गोष्ट पाहणं आणि एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करणं यामध्ये फरक असतो. बघा, आपण रस्त्याने जाताना आपण अनेक गोष्टी पाहत असतो, परंतु आपण त्या गोष्टीचं निरीक्षण करतो का? नाही. तर निरीक्षण करणं म्हणजे एखादी गोष्ट काळजीपूर्वक पाहणे, त्याला म्हणतात निरीक्षण करणे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पुस्तकात जे चित्र दिलेलं आहे या कवितेमध्ये ते चित्र तुम्हाला काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि काळजीपूर्वक पाहिल्याच्या नंतर तुम्हाला 5 वाक्य लिहायची आहेत. बघा, उदाहरणादाखल तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत, परंतु तुम्ही स्वतः याहीपेक्षा चांगल्या प्रकारची वाक्य तयार करू शकता. आता आपण ही वाक्य पाहूयात. बघा, काय दिलेलं आहे चित्रात, तर डोंगराच्या पायथ्याशी एक गाव वसलेले आहे. बघा, आपल्याला चित्रात दिसतं, तुम्ही जर बघितलं चित्र तर काय दिसतं, त्या चित्रामध्ये एक डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी एक सुंदर असं गाव वसलेलं आहे. आता पुढं काय काय दिसतं आपल्याला त्या चित्रामध्ये, की त्या डोंगरामधून एक नदी वाहत आहे. काय दिसतं चित्रामध्ये, की त्या डोंगरामधून एक नदी वाहत येत आहे. पुढं काय दिसतं त्या चित्रात, की नदीच्या काठावर स्त्रिया ज्या आहेत त्या पाणी भरत आहेत. आपण बघितलं की नाही कवितेत, की आपल्या स्वतःच्या घागरींमध्ये असतील, स्वतःचे जे मातीचे भांडे असतील, त्या मातीच्या भांड्यामध्ये स्त्रिया काय करत आहेत, पाणी भरून नेताना आपल्याला चित्रात दिसतात. पुढं काय दिसतं चित्रामध्ये, की नदीचं जे पाणी आहे ते गाई गुरं आपल्याला पिताना दिसतात. त्या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की नदीचं पाणी गाई गुरं पशु पक्षी पित आहेत आणि ते आपल्याला चित्रात दिसतं. नदीच्या पात्रात मुले आनंदाने डुबतात. बघा, त्या चित्रामध्ये आपल्याला हे देखील दिसतं की काही जे मुलं आहेत त्या पाण्यामध्ये आनंदाने डुबक्या मारताना आपल्याला दिसतात. अशा प्रकारचं एक सुंदर असं निसर्ग चित्र आपल्या पुस्तकात दिलेलं आहे आणि तुम्हाला ते चित्र पाहून 5 वाक्य तयार करायची आहेत. या ठिकाणी दिलेली आहेत त्याहीपेक्षा चांगल्या प्रकारची वाक्य तुम्ही स्वतः चित्र पाहून सांगू शकता. तर पुढे बघू. बघा, आता मुक्त उत्तरी प्रश्न आहे. मुक्त उत्तरी प्रश्न म्हणजे काय, या ठिकाणी काय विचारलं आहे आपल्याला, तर या कवितेतील कोणतेही 5 नामे आपल्याला लिहायची आहेत. ही जी कविता आहे, नामं म्हणजे काय, तर आपण बघितलं निसर्गातील कोणत्याही गोष्टी ज्या नजरेस पडतात त्यांना जे नाव असतं त्याला म्हणतात नाम. तर मग बघा कोणकोणती नावं आलेली आहेत कवितेमध्ये, जसं पक्षी आलेला आहे, नदी आहे, गाणे, मुले, गुरे, अशा प्रकारची नावं आपल्याला या कवितेत आलेली दिसतात. ही सर्व सामान्य नामे आहेत. कशी नामे आहेत ही? सामान्य नामे. मग तुम्ही म्हणाल दुसरं कुठल्या प्रकारचं नाव असतं, तर दुसरं नाव असतं विशेष नाम. कसं, आता पक्षी, पक्षी हे सामान्य नाम आहे. आता विशेष नाम जर सांगायचं झालं तर कोणतं सांगता येईल, तर मोर. कुठलं? मोर. तर पक्षी झालं सामान्य नाम आणि मोर काय आहे, विशेष नाम. आता नदी, नदी हे काय आहे, हे एक सामान्य नाम आहे, परंतु विशेष नाम कोणतं सांगता येईल, तर गंगा. विशेष नाम काय सांगता येईल नदीचं, गंगा. बघा, गाणे हे सामान्य नाम आहे, परंतु आपण कुठल्याही प्रकारचं एखाद्या गाण्याचं नाव सांगू शकतो. उदाहरणार्थ, नाच रे मोरा नाच, हे एक गाणं आहे. आता मुले, मुले हे सामान्य नाम आहे. विशेष नाम कुठलं सांगता येईल आपल्याला, उदाहरणार्थ राजेश, हो की नाही, राजेश. तर हे विशेष नाम आहे राजेश आणि मुलं हे सामान्य नाम. आता गुरे, गुरे हे सामान्य नाम आहे. विशेष नाम कोणतं सांगता येईल, तर गाय, हो की नाही. ठीक आहे, तर गाय पुन्हा यामध्ये देखील अजून आपण सांगू शकतो, पण पुढं बघू आपण ते. चला आता भाषा अभ्यास आणि व्याकरण. तर बघू प्रश्न क्रमांक 1 मध्ये काय दिलेले आहे. पुढील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द लिहा. बघा, आपल्याला खाली काही शब्द दिलेले आहेत आणि आपल्याला त्या शब्दांचे समानार्थी शब्द सांगायचे आहेत. समानार्थी म्हणजे तसाच अर्थ असलेले शब्द. आता बघा, तीर, तीरसाठी समानार्थी काय सांगू शकतो आपण, काठ, म्हणजे या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. फूल, फूलसाठी समानार्थी शब्द सुमन. बघा, आंबा, आंबासाठी आम्र हा समानार्थी शब्द आहे. वेल,
काय सांगू शकतो तर लता. सावलीसाठी समानार्थी शब्द छाया. पाणीसाठी जल, हो की नाही. आता पुढे बघा, झाडसाठी समानार्थी शब्द वृक्ष. माठसाठी घट. पाखरेसाठी समानार्थी शब्द पक्षी. अशा प्रकारे आपण समानार्थी शब्द सांगू शकतो. पुढे बघू आता. बघा, बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 आहे. काय आहे प्रश्न क्रमांक 2? आपल्याला एक वचन आणि अनेक वचन सांगायचं आहे. तर काय दिले इथं, एक आणि अनेक लिहा. म्हणजे जर एक गोष्ट असेल तर ती कशी लिहितात आणि अनेक असतील तर त्या कशा लिहितात. उदाहरणार्थ, एक जर नदी असेल तर आपण काय म्हणतो तिला नदी, परंतु जर अनेक असतील तर नद्या. एक असेल तर नदी, अनेक असतील तर नद्या. बघा आता, एक फूल असेल तर फूल, परंतु जर अनेक असतील फुले तर फुले. एक असेल तर गाणे आणि अनेक असतील तर गाणी. एक जर बाग असेल तर आपण तिला म्हणतो बाग, परंतु अनेक जर असतील तर त्याला आपण म्हणतो बागा. आणि बघा, पक्षी एक असला तरी पण आपण पक्षीच म्हणतो आणि पक्षी अनेक असले तरी देखील आपण पक्षीच म्हणतो. म्हणजे पक्षी या शब्दाचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच असतं, हो की नाही. एक असला तरी पक्षी आणि अनेक असले तरी पण पक्षीच. जसे की शाळा शब्दाचं आहे, एक असली तरी आपण शाळाच म्हणतो आणि अनेक असल्या तरी पण आपण शाळाच म्हणतो. म्हणजेच काय, काही शब्दाचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच असतं. ठीक आहे. बघा, एक असेल तर वेल, अनेक असतील तर वेली. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला एक वचन अनेक वचन पाहता येतं. आता तोंडी परीक्षा बघा. काय काय आहे या ठिकाणी, नदी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. बघा, नदी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा बरं. बघा, आपण सरिता असं म्हणू शकतो. सरिता, हो की नाही. सरिता म्हणजे नदी. नदी कोठे उगम पावते आणि कोठे जाऊन मिळते. सांगा बरं, नदीचा उगम कुठं होतो आणि नदी कुठं जाऊन मिळते. बघा, सोपं उत्तर आहे. नदी कुठं उगम पावते, डोंगर दऱ्यामध्ये नदीचा उगम होतो. बघा, हे जे डोंगर असतात की नाही, या डोंगरांमध्ये नदीचा उगम होतो. आणि नदी कुठं जाऊन मिळते, नदी समुद्राला जाऊन मिळते. कुठं जाऊन मिळते, समुद्राला किंवा सागराला जाऊन मिळते. ठीक आहे. तर आता बघू शेवटचा प्रश्न, प्रकट वाचन. बघा, पुढील शब्द प्रकट वाचनमध्ये आहे. पाठ्यपुस्तकातील प्रश्न क्रमांक 26 वरील विनोद तुम्हाला वाचायचा आहे. बघा, तुमच्या पुस्तकामध्ये 26 पेज नंबरवर एक विनोद दिलेला आहे, तो तुम्हाला वाचायला सांगितलेला आहे. आता बघू प्रात्यक्षिक. काय आहे बरं प्रात्यक्षिक, पुढील शब्द असेच लिहा. म्हणजे हे जे शब्द आहेत ते आपल्याला तसेच लिहायचे आहेत. कोणते शब्द आहेत, मंजूळ, शीतल, झुळझुळ, खुळखुळ, गुरगुर. हे शब्द असेच आपल्याला खाली लिहायला सांगितलेले आहेत. बघा, या ठिकाणी काही कोडे आपल्याला दिलेले आहेत. ओळखा पाहू असं दिलेले. तर बघा, लहानपणी हिरवा चव माझी आंबट. लहानपणी हिरवा चव माझी आंबट, मोठेपणी पिवळा चव माझी गोड. मी तर आहे फळांचा राजा. कोण असतो हा, तर हे असतो आंबा. फळांचा राजा कोण असतो, आंबा, जो लहानपणी आंबट असतो आणि पिकल्यावर गोड लागतो. हे कोड आहे. लाल चोच माझी डाळिंब मी खातो, हिरवा माझा रंग मिठू मिठू बोलतो. कोण असतो असा, असा असतो पोपट. कोण असतो, पोपट. त्यालाच मिठू असं पण म्हणतात बरं का. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या कवितेची प्रश्न उत्तर पाहता येतात. धन्यवाद.